श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 2 ते 8 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा कसा जाईल. या काळात कोणते निर्णय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील, कोणत्या गोष्टी टाळाव्यात. आरोग्य, कुटुंब, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण तसेच प्रेम आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल जाणवतील. ग्रहस्थिती तुमच्या जीवनावर कसा परिणाम करणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मंगळ, शनी आणि चंद्र यांची चाल वृश्चिक राशीच्या जीवनावर विशेष प्रभाव टाकणार आहे. मंगळाची ऊर्जा तुम्हाला धाडसी बनवेल, परंतु शनीचा प्रभाव तुम्हाला संयम आणि शिस्त शिकवेल. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे मनस्थितीत चढ उतार जाणवू शकतात. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि निर्णय घेताना घाई टाळणे अत्यंत आवश्यक ठरेल. योग्य नियोजन आणि शांत वृत्ती ठेवली तर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संयम, आत्मपरीक्षण आणि योग्य नियोजनाचा आहे. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल आणि आरोग्यासाठी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या आठवड्यात अनेक चांगल्या संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. आरोग्य. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा काळजी घेण्याचा ठरेल. कामाचा ताण, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि मानसिक अस्थिरता यामुळे थकवा जाणवू शकतो. काही जणांना डोकेदुखी, पोटदुखी, आम्लपित्त, रक्तदाब किंवा झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आपल्या दिनचर्येत शिस्त आणणे फार आवश्यक आहे. वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. पाणी भरपूर प्या. योगासन, प्राणायाम, ध्यान किंवा सकाळी थोडा वेळ चालणे यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक जीवन. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात संमिश्र अनुभव येऊ शकतात. घरात आनंदाचे क्षण असतील, पण काही जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. एखाद्या धार्मिक कार्यक्रम, सामाजिक भेट किंवा नातेवाईकांचे आगमन घरात उत्साह निर्माण करू शकते. भावंडांशी संवाद वाढेल आणि परस्पर सहकार्य लाभेल. मात्र छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे गरजेचे आहे. घरातील ज्येष्ठांच्या मतांचा आदर करा आणि त्यांचा अनुभवाचा लाभ घ्या. कुटुंबासाठी वेळ काढल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि घरात शांतता नांदेल. शिक्षण. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि निर्णायक ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला काही अडथळे किंवा मन विचलित होण्याची शक्यता आहे, पण चिकाटी ठेवल्यास यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासावर भर द्यावा. शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. उच्च शिक्षण, संशोधन किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे भांडवल ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चढ उतारांचा अनुभव देणारा असेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सतर्क राहणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असल्यामुळे शब्द जपून वापरा. वरिष्ठांकडून काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य मिळू शकते, पण संयम आणि मेहनतीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन संधी, जबाबदारी किंवा कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नियोजनाचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा भागीदारी करताना घाई टाळा. कागदपत्रे, करार आणि आर्थिक व्यवहार नीट तपासूनच पुढे जा. योग्य निर्णय घेतल्यास व्यवसायात हळूहळू प्रगती दिसून येईल. आर्थिक स्थिती.
आर्थिक बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे गरजेचे ठरेल. घरगुती गरजा, आरोग्य, शिक्षण किंवा प्रवासासाठी खर्च वाढू शकतो. मात्र पूर्वी दिलेले पैसे किंवा अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. बचतीकडे लक्ष द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. बजेट तयार करून त्यानुसार खर्च केल्यास आर्थिक ताण कमी होईल. भविष्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी हा आठवडा उपयुक्त ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. वृश्चिक राशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात भावनांची तीव्रता वाढलेली दिसून येईल. प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. छोट्या गैरसमजांमुळे वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे चर्चा करा. जुन्या गोष्टी उगाळून काढणे टाळा, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. समजूतदारपणा आणि विश्वास ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यांना मानसिक आधार द्या. एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. महत्त्वाचे निर्णय एकमेकांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदेशीर ठरतील. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संमिश्र परिणामांचा असेल. काही क्षेत्रात समाधान मिळेल, तर काही ठिकाणी संयमाची आणि सहनशीलतेची परीक्षा पाहिली जाईल. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि मानसिक शांतता राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण मिळतील, मात्र जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. करिअर आणि व्यवसायात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत शिस्त आणि नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा हे यशाचे सूत्र ठरेल. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि संयम यांच्या जोरावर हा आठवडा तुम्ही नक्कीच यशस्वी आणि समाधानकारक घालवू शकाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.